आणि मागून काम करायची सवय देवाला, मागं राहून न कळत बराच काळ. सगळ्या संतांच्या जीवनात आहे महाराज. आपण रोज एक एक चरित्र जर पाहिले, नाथांना कळूच दिलं नाही. उद्धव रूपाने सेवा केली, श्रीखंड्या रूपानं सेवा केली, पत्ताच लागू दिला नाही. गोरोबा काकांकडं त्यांना पत्ता लागू दिला नाही. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज गेले तेव्हा पत्ता लागला. तसं या कबीराच्या बरोबर आणि त्यांची श्रद्धा दृढ झाली. रामानंदांच्याकडं सेवेला यायचं. एक दिवस निवेदन केलं की महाराज असं असं घडलंय. महाराजांनी संकेत केला की त्याच्या प्रसाराने तुला मिळालंय ना, वाटून टाक. आणि जी सामुग्री होती दुसऱ्या दिवशी सगळ्या भिकारी लोकांना बोलवून त्यांनी वाटायला सुरुवात केली. हा दुसरा प्रसंग. वाटायला सुरुवात केल्यानंतर गावामध्ये खूप चर्चा झाली. यांनी तर खूप सामान सगळं भिकाऱ्यांना वाटलं. काशीचे पंडा लोक चर्चा करत होते. अरे म्हणे तो वाटतोय तर आपण काहीतरी त्याच्यावर पोळी भाजून घेतली पाहिजे. अरे म्हणे तो भिकाऱ्यांना वाटतोय, आपल्याला नाही देणार, बघू तर खरं जाऊन काय करतोय. म्हणून 7-8-10 पंडे काशीचे त्याच्याकडं आले. आता वर्णदृष्ट्या कबीरांना आदर वाटला की आज पंडे लोक माझ्याकडे आले, या म्हणे बसा बसा बसा. इकडच्या तिकडच्या सगळ्या गोष्टी. ज्या वेळेला ते पंडे आले तोपर्यंत घरातली सगळी सामुग्री वाटून झालेली होती. वाटून झालेली होती. आणि पंडे लोक बोलण्याला अतिशय चतुर. ते गाठवायच्याशिवाय तर जमायचंच नाही. त्यांनी सांगितलं अरे आम्ही तू आत्ता सामुग्री वाटतोय म्हणून आलोय. म्हणे महाराज होतं तोपर्यंत वाटून दिलं, आता परत आलं तर तुम्हाला देईल. ते म्हणले असं उधारीचा सौदा नको आम्हाला, लांबचा सौदा काय खार मात्र. आम्ही आज तुझ्याकडे आलोय स्वतःनं, आम्हाला खाली हातानं पाठवतोस. कबीरांच्या पुढं प्रश्न निर्माण झाला, काय करावं. तेव्हा कबीर महाराज शेवटचा एक तोडगा काढतात. आणि म्हणले मी आत्ता जातो शेठ सावकाराकडून काही मागून आणतो. हा म्हणे असं काही बोल का, आम्हाला रिकाम्या हाताने पाठवतो का म्हणे. आणि हा घराबाहेर पडला आणि भगवंताला म्हणला हे बघ गिऱ्हाईक बनून तूच आला होता, तेव्हा आता पुढची समस्या तूच पाय, आता मी चाललो भजन करायला. भजन करायला चाललो म्हणले. ते जे घराच्या बाहेर पडले ते पंडा लोक ह्याच्या घरी आणि ते गेले जंगलामध्ये. शेवटी देवाला चिंता पडली की माझ्या भक्ताची बदनामी होता का. भगवंताने कबीराचं रूप घेतलं आणि आले. अरे म्हणे फार लवकर आला म्हणे, काम झालं म्हणून आलो म्हणे. बरोबर येताना खूप सामुग्री आणि त्या पंड्यांना तृप्त करील एवढं वाटून टाकलं. पुन्हा भगवंताने दुसऱ्या वेळेला रूप घेतलं. तर भगवंताने हे रूप घेतलं. हा गेला तो तिकडच. आता यालाही आणायला पाहिजे. पंड्यांना बातमी कळाली की कबीर वाटायला लागलेत आणि गावातले अनेक याचक त्यावेळेला या भगवंत रूपी कबीराकडून न्यायला आले. आणि त्यातल्या एका पंड्यानेच या जंगलात गेलेल्या कबीर रूपी साधूला सांगितलं,
अरे इकडं काय बसला, जा म्हणे, कबीर वाटून राहिलंय. त्याच्या लक्षात आलं आपलं काम झालं. साधू वेश म्हणून त्यातल्या पंड्याने सांगितलं, जा कबीर भरपूर लूट करून राहिला, जा. कबीराला वाटलं आपलं काम झालं. देवानी बरोबर माझी पुन्हा लाज वाटली. आणि मग येऊन पाहिलं दुरून, आणि कबीराच्या वेशात, आपल्याच वेशात जेव्हा भगवंताला पाहिलं, त्यावेळेला मात्र घळघळ 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 अश्रुपात. माझ्याकरता देवा तुम्हाला कष्ट होत नाही. शरण आला, महाराज तुम्हाला त्रास द्यावा अशी माझी इच्छा नाही, त्याकरता आपण कष्ट. आणि मग भगवंताने आपल्या रूपामध्ये त्याला दर्शन दिलं, सगुण साक्षात्कार पहिला. म्हणून कबीराने जरी तत्वज्ञान सांगितलं असलं तरी कबीर हे सगुण साक्षात्कारी होते, हे लक्षात. आणि तिथून पुढं मात्र अजून वृत्तीमध्ये कबीरांच्या फरक पडला. पण भौतिकदृष्ट्या कबीरांचा लौकिक वाढत पडला. लोक आजार मागाय करता, आजार बरा व्हाय करता कबीरांकडे यायचे. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. खूप लौकिक वाढला. कबीराने ठरवलं की आता हा लौकिक आपल्याला बदलला पाहिजे, काहीतरी ह्याला काहीतरी युक्ती करावं लागेल. संत कधी काय लीला करतील सांगतायत. सगळ्या काशी नगरीमध्ये हा लौकिक पसरलेला होता. आणि त्याच काळामध्ये यांनी ठरवलं की आपल्या भजनाला आता हा प्रतिबंध झालेला आहे, तेव्हा काहीतरी लीला करायला पाहिजे. आणि अचानक कबीर एका वेश्येच्या घरी गेले. तिला आश्चर्य वाटलं. ती खूप पाया पडते, महाराज आपण का आलात? म्हणजे तुझ्याकडे एक खास काम घेऊन आलं. सारखं तिला आई म्हणून ते प्रार्थना करायचे. आणि ती म्हणली, अहो मी एक खुलटा आहे, पतित आहे, मी तुमची आई म्हणून घेण्याच्या लायक नाही. तुम्ही माझ्या घरावर कृपा केली, माझ्याकडून तुम्ही काय सेवा अपेक्षा करता? काही नाही म्हणे, एक छोटीशी सेवा करायची तुझ्या. काय? मला आता हा लौकिक नकोसा झालाय, तेव्हा तुम्हाला मदत करायची. काय मदत करायची? काही नाही म्हणे, मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून भर बाजारामध्ये चालेल आणि गंगाजलाची एक बाटली, दारूच्या बाटलीसारखी मी हातात घेईन आणि ती दारूची बाटली पिऊन झिंगत झिंगत तुझ्या खांद्यावर हात ठेवून मी चालेल. आणि तेवढी तू मला फक्त साथ कर, पुढं काय व्हायचं ते होऊ दे. मला दुनिया अशी आहे ना, कबीरांचं जीवन पाहिलं की आमच्या रामसुखदाजी नेहमी सांगतात, ती गोष्ट आठवते की दुनिया एका फुकीची आहे. जमा व्हायला वेळ लागत नाही, दूर व्हायला वेळ लागत नाही. आणि ते वेश्येला घेऊन निघाले ना बाजारामध्ये, आणि ती घटना जेव्हा समाजाने पाहिली, भरभर भरभर वाऱ्यासारखी बातमी पसरली. काय त्या साधूच्या नादी लागले. कोणी म्हणले, आम्हाला माहितीच होतं तू जातो आणि तिकडंच जाणार जातीवर, असं कसं? मुसलमान तो काय कर, ह्याच्यात आले लोकांनी त्याला उगाच मोठं केलं. झाली चर्चा, भरभर 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 सुरू झाली. आणि लौकिकातून बाजूला करण्याकरता त्यांनी ही जीवनातली लागली. आणि खरंच तसं झालं. लौकिक एकदम, महाराज इतका लौकिक वाढलेला होता की काशी नरेश त्याच्या दर्शनाला यायचा. आता लोक उलट सुलट खूप चर्चा करायला लागले. काशी नरेश पर्यंतही चर्चा गेली. आणि काही लोक गुरुला बदनाम करायला लागले. रामानंदाने याला शिष्य बनवतात, रामानंद त्याला शिष्य म्हणायला लागले. कुठं रामानंदांचं आचरण?
तेव्हा कबीरांच्या मनात एकच गोष्ट आली की फक्त राजाला थोडीशी रहस्य कळावं. म्हणून कबीर त्या बदनामीच्या सगळ्या स्थितीतून जंगलातून एक दिवस राजाकडे आले अचानक आणि निरोप पाठवला काशी नरेशला की मी आलोय. लोकांनी निरोप सांगितला पण दोन्ही सहित. म्हणे महाराज त्याची किती बदनामी आहे. काशी नरेश म्हणला मी पण ऐकू नये, मी आता दर्शनाला जात नाही म्हणला. पण एक काळ मी तिच्याकडे जात होतो तो स्वतःहून आलाय तेव्हा मी नाही म्हणणं बरोबर नाही म्हणणं, नाही म्हणणं बरोबर नाही. तेव्हा घेऊन या त्याला. कबीर आत चालले आणि राजा नरेशाच्या जवळ आले आणि अचानकपणे ती जी हातात बाटली होती ना, ती बाटली त्याने अशी मधी सांडली, त्याच्यावर थोडस पाय तुडवले. असे नाही वाटलं हे काय प्रकार आहे. तेव्हा त्याने विचारलं की गुरुजी काय. म्हणजे काही नाही, आत्ता जगन्नाथपुरीला त्या रथयात्रेच्या जवळ आग लागली होती आणि सगळे लोक वैष्णव कीर्तनामध्ये होते, रंगलेले होते. त्याला जर मी हे कळलं नसतं तर मोठी हानी झाली असती, म्हणून मी ते बाटलीनं विझवून पायाने ती आग विझवली आणि पायाला काळं लागलेलं होतं. ही घटना शेख मोहम्मदांच्या जीवनात इथं घडलेली आहे. शेख मोहम्मद महाराज एकदा तुकाराम महाराजांच्या कीर्तनात मंडपाला लागलेली आग श्रीगोंद्याला बसल्या बसल्या अशा हाताने विझवली. लोकांनी खात्री करण्याकरता लगेच देहू तर जवळ होतं, तर जाऊन त्या मंडपाचा जळालेला भाग पाहिला. पण हे अंतर खूप लांब, हे काशीला आणि घटना सांगतात जगन्नाथपुरीची. म्हणजे एका बाजूला लोक बदनाम करून राहिले, एका बाजूला काय याची एकदा खात्री करू म्हणून 2 नोकर ताबडतोब गुप्तचर पाठवले. म्हणजे जा जगन्नाथपुरीला अशी काही घटना घडली का पाहून. इकडे हा मुद्दाम छोटासा चमत्कार करून दिला, राजाच्या मनातला संदेह कमी व्हावा म्हणून, द्वंद्व कमी व्हावं म्हणून एवढा चमत्कार केला. आणि राजाचा निरोप घेऊन, कारण रामानंदांच्या निंदेमध्ये जास्त साथ राजाने दिली असती तरच रामानंदांची जास्त बदनामी होणार. म्हणून म्हणे आपल्या गुरुची बदनामी वाचवायकरता एक छोटासा चमत्कार त्यांनी केला. झालं. कबीर निघून गेले आणि तो नोकर जाऊन यायला तर वेळ लागला. घोडा असला काही असला तरी काही अंतर थोडं आहे. आणि त्या नोकराने येऊन निरोप सांगितला, महाराज गोष्ट खरी आहे. आणि तिथलचे लोक सांगतात कबीर इथं होते आणि कबीरानेच ती आग विझवली. म्हणजे एका वेळेला कबीर तिथेही होते आणि इथेही होते. आणि ही बातमी सांगितल्यानंतर मात्र राजाला पश्चाताप झाला की मी सुद्धा थोडीशी साथ दिली लोकांच्या बदनामीमध्ये. आणि मग येऊन खूप शरणागती स्वीकारली, पाया पडला. आणि मग एकांतात कबीराने सांगितलं, राजा अरे माझं लौकिक फार वाढला होता म्हणून मी ती लीला केली आणि तुझ्या मनात समज राहू नये म्हणून हा थोडासा चमत्कार तुला दाखवला. तर हे सगळी गुरुकृपा आहे बरं, हे माझं काही नाही आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. रामानंदांचा महिमा सांगितला पुन्हा. आणि ह्या रामानंदांचा महिमा सांगितल्यानंतर कबीरांच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा भगवत लीलेच्या संबंधाच्या घटना आहेत. एकदा काही दुष्टांनी
हेतुपूर्वक खोटच त्या काशीच्या सगळ्या साधूंना सांगितलं की आज कबीराच्या घरी भंडारा आहे, तुम्ही जेवायला या. याला काहीच माहिती. आणि नेमकं 12ची वेळ, सगळ्या काशीतले 1000-2000 साधू एकत्र झाले कबीरांकडं दुपारी. आता आणि साधू म्हणल्यावर आई आई महाराजी म्हणून त्यांना बसवलं. आणि ते म्हणायचे आता नैवेद्याला किती वेळ आहे. अरे नैवेद्याला किती वेळ आहे, भोजन की हरिहर. अरे आम्ही तुझ्या आमंत्रणामुळे आलोय. कबीर विचार करू लागले कोणीतरी दुष्ट आणि मुद्दामात, पण वैष्णवांच्या बाबतीमध्ये घडलं. मग शेवटी कबीराने युक्ती केली. त्यावेळच्या पंक्तींमध्ये शेवटी दही वाढण्याची पद्धती उत्तर भारतामध्ये असते. तेव्हा म्हणले सगळं तयार आहे, म्हणलं दही फक्त नाहीये, मी दही घेऊन येतो म्हणले. आणि गेले दही आणायला. आणि देवाला म्हणले देवा आता मी चाललो दही आता काय करायचं. आणि शेवटी पुन्हा भगवंताला रूप घ्यावं लागलं. महाराज संतांच्या करता इतकी न सांगता करी सर्व कामे. निळोबारायांच्या जीवनामध्ये, नरसिंह मेहत्यांच्या जीवनामध्ये कितीतरी कामं, नामदेवांच्या लग्नाचे प्रसंगाचं असाच आहे, असे कितीतरी न सांगता करी सर्व कामे. शेवटी भगवान आले आणि ती साधूंची पंगत पूर्ण केली. कोण्या रूपाने काय करतील सांगता येत नाही. एकदा गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात असंच घडलंय. गोंदवलेकर महाराजांनी शिष्याने एक प्रश्न विचारला, तुम्ही कशाची चिंता करता, कधी चिंता करता. तर कोणी सांगितलं प्रपंचात आम्हाला अडचणी आली की आम्ही चिंता करतो. महाराज म्हणले मला चिंता करायचं माहितीच नाही. म्हणले काय मी चिंता कधी करतच नाही. सगळे शिष्य म्हणले असं कसं, एखादा तरी प्रसंग असा असेल की चिंता करावीच लागेल. बरं म्हणे तुम्हीच अशी कल्पना सांगा की काय केल्यावर मला चिंता करावी लागेल. गोंदवलेकर महाराजांना सांगितलं. ते शिष्य होते, ते म्हणले आता आम्ही तर इथंच राहतो, आज मठात काही नाही आहे, नैवेद्यापुरती सामुग्री आहे. आणि समजा अशा वेळेला 2-400 अतिथी आले तर तुम्हाला चिंता वाटेल की नाही, असा प्रश्न विचारला महाराजांना. महाराज म्हणे चिंता वाटेल की नाही म्हणण्यापेक्षा आपण प्रयोगच करून पाहू ना म्हणे, माझी तयारी आहे. आणि शिष्यानं सांगितलं, ते वामनराव म्हणून शिष्य होते, जा म्हणे तुम्ही 200 ब्राह्मणांना आमंत्रणच देऊन या. मठात काही नाही, शिष्याला माहिती होतं काही नाही. आणि गेले ना आमंत्रण द्यायला. 200 ब्राह्मणांना आमंत्रण देऊन आले, सहकुटुंब 400 लोक आले. आणि दुपारची वेळ, स्वयंपाक तयार नाही, काही नाही, काही नाही. आले आणि महाराजांना म्हणले अहो आमंत्रण दिले, आम्ही आलोय, कधी जेवण. म्हणजे बसा म्हणे, होईल आपोआप सोय व्यवस्था, रामराय सगळे करतील. महाराजांनी कीर्तन केलं. महाराज त्या कीर्तनामध्ये असं दाखवले की लहान पोरं काही बरोबर आले, ते सारखे म्हणायचे आई अहो जेवण कधी मिळणार. गप्रे म्हणे काय गडबड चालवली. पण तो काही ऐके ना, ते पोरग शेवटी त्रास देऊन देऊन महाराजांच्या पर्यंत आलं. महाराज तुमचं जेवण कधी मिळणार, आम्हाला तर भूक लागली पोटामध्ये कावळे. अरे म्हणे तुम्ही भजन करा, सगळं होईल आपण. आणि महाराजांनी काहीच नियोजन केलं नव्हतं आणि श्रीराम जय राम जय जय रामचा जप सुरू केला. शेवटी त्या रामरायाला चिंता पडली आणि अचानक
400 माणसाचा स्वयंपाक घेऊन एक सावकार 10 मैलावरच्या गावचा गाडी 2-3 गाड्या जोडून घेऊन आला. महाराज काय करावं, अहो माझा किती दिवसाचा नवस होता, पूर्णच होत नव्हता. आज फार मोठ्या मुश्किलीनं मी हा स्वयंपाक आणलाय. वामनराव, माझ्या नशिबात काही चिंता करायचं नाही म्हणले. ते शिष्यानं सांगितलं, माझ्या नशिबात काही चिंता करायचं नाही म्हणले. तसं संतांच्या पाठीमागं न सांगता करी सर्व कामे, शेवटी सगळा साधू भंडारा भगवंतानी पार पाडला. त्या कबीरांच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लीला अनेक घडलेल्या आहेत. एक नाही, दोन नाही, अनेक. कबीर तिथं असताना कबीरांचे काही वैष्णव भक्त होते. महाराज एकदा तर अशी प्रसंग आला, काशीला एक पद्मनाभ नावाचा पंडित तिथं आला. तो पुढं कबीरांचा शिष्य झाला. आणि तो पंडित आल्यानंतर दिग्विजयाकरता काशीमध्ये हिंडू लागला. आमच्या त्यांच्या चरित्रातही आज चरित्रात येईल, आमच्या गौरांग महाप्रभूंच्या चरित्रात दिग्विजयी पंडिताची दुसरी कथा. पूर्वी त्या जुन्या काळात असे दिग्विजय करण्याची पद्धती होती, विजयपत्र लिहून घेण्याची पद्धत. म्हणून एकाच्याच चरित्रात तशी कथा यायला पाहिजे असं काही नाही, अनेक ठिकाणी अशा कथा येतात. तेव्हा तो काशी नरेश, काशीसारख्या विद्वान नगरीमध्ये, आणि तो दिग्विजयी पंडित सगळ्यांना विजयपत्र मागू लागला. पंडितांची सगळे अब्रू जायची पाळी आली. सगळे काशी निवासी पंडित भगवान शंकरांना साकडं घालायला आले. आणि भगवान शंकरांनी उत्तर दिलं महाराज या पंडितांना, अरे या दिग्विजयी पंडिताला माझा कबीर हरवून टाकेल, जा म्हणे. झालं, दिग्विजयी पंडित कबीरांकडे आले. महाराज, तो दिग्विजय करण्याकरता काशीसारख्या नगरीमध्ये तो पंडित आलाय आणि तुम्ही त्याच्याशी वादविवाद करा. अरे म्हणे, मी अनपढ माणूस, मी काय वादविवाद करणार. नाही म्हणे, आम्ही सगळे हारलो, शंकराच्या देवळात गेलो आणि शंकराने आम्हाला सांगितलंय कबीर वादविवाद. मग म्हणे मी करतो, मी कशाचा वादविवाद करणार, शंकरच वादविवाद करणार, मी निमित्त आहे, शंकराची आज्ञा आहे का, मग काय हरकत नाही, बोलवा. आणि कबीरांसमोर आणलं. महाराज, त्याला कबीरामध्ये शंकराचंच दर्शन झालं आणि त्याचा होता नव्हता तो सगळा गर्व जिरला आणि वादविवाद करायची पाळीच आली नाही. तो त्यांचा शिष्य झाला. इतका शिष्य झाला की महाराजांची त्यांनी अनुग्रह घेतला आणि त्यांनी इतकं अनुष्ठान केलं की त्याच्या जीवनात दुसरा चमत्कार घडला. जसं कमालच्या बाबतीत कबीर रागवल्याचं वर्णन आहे, तसं या पद्मनाभच्या बाबतीत रागवल्याचं वर्णन आहे. घटना अशी घडते, हा शिष्य झालेला नामनामाची उपासना करणारा पद्मनाभ, एक प्रसंग असा आला की काशीतल्या एका सावकाराला गलित कुष्ठ झालेलं होतं आणि त्या गलित कुष्ठाने तो इतका बेजार झाला होता त्या वेदनेनं की मला आता असह्य झालंय म्हणला वेदना, काय कर. आणि त्या असह्य वेदनेमध्ये शेवटी त्यांनी ही आज्ञा दिली होती की तुम्ही मला बांधा आणि गंगेमध्ये फेकून द्या. आता मी जिवंतपणानं आता जगण्याची माझी इच्छाच राहिली. आणि खरंच लोकांनी त्याला बांधलं आणि बांधून घेऊन चालले आणि नेमकं गंगेवर यायला आणि या पद्मनाभची गाठ व्हायला एकच वेळ. अरे म्हणे, तो जिवंत दिसतोय, कुठे चालले म्हणे, कोण आहे.
सांगितलेला गलीचं कुष्ठ झालेलं आहे आणि याला आता वेदना सहन होत नाहीत, तेव्हा यांनीच आज्ञा दिलेली आहे की मला गंगेत फेकून द्या, थांबा म्हणे. पद्मनाभाने त्याला विचारलं, का रे तू सांगितलं? हो म्हणलं, मला फार असह्य झाले, मी एकही मिनिट आता थांबू इच्छित नाही, म्हणून मीच त्यांना गंगेत फेकायला. अरे आत्महत्या करणं चांगलं नाही. समजा तू वाचलास तर उरलेलं आयुष्य देवाला समर्पण करशील. हो म्हणे करीत. सोडा म्हणे याचे दोर. आणि सोडलं आणि त्याच्या समोर 3 वेळा रामनाम उच्चारण केलं. जा म्हणे गंगेत आंघोळ कर, आणि रामनाम उच्चार करून गंगेतून वर आला की लगेच जसंच्या तसं सगळं कोड संपूर्ण समाप्त. मूळ अंगासारखं अंग झालं एकदम. गलित कुष्ठ एवढं एकदम बदल. आणि त्या चमत्काराचा खूप प्रचार झाला. पद्मनाभाच्या मुळे हे झालं, पद्मनाभाच्या मुळे हे झालं. शेवटी कबीराला कळालं आणि कबीराची आणि पद्मनाभांची गाठ झाली. आणि पद्मनाभाच्या अंतःकरणामध्ये कुठेही अहंकार नव्हता. गुरुजी तुमच्याच कृपेनं, तुमच्याच दीक्षेनं, तुमच्या रामनामानं हे ठीक झालं. त्याला वाटलं गुरुजी आपलं कौतुक करतील रामनामाचं. कौतुक करायच्या ऐवजी अरे म्हणले मूर्खा, 3 रामनाम खर्च केलेस तू. एकदा कमालला असंच म्हणले होते बरं का. कमालला एकदा रामनाम महिमा सांगत असताना त्यांनी ऐकला रामनाम महिमा आणि म्हणलं वडील म्हणतात ते खरं आहे का, एकदा पाहू तर खरं. मेलेल्याला जिवंत करतं रामनाम. म्हणून स्वतःहून एक दिवस काय केलं, त्या मणिकर्णिका घाटावर अशी प्रेत ठेवलेले असतात, एकामागे एक जळत असतात. तो गेला मणिकर्णिका घाटावर आणि गेल्यावर त्या प्रत्येक प्रेताच्या कानामध्ये राम 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 असं 3-3 वेळा म्हणलं. आणि सगळी प्रेत उठली आणि आनंदानं नाचायला लागला. वडिलांचं म्हणणं खरं झालं म्हणून, रामनामाचा महिमा पटला म्हणून नाचत नाचतच घरी आला कमाल. आणि कमाल घरी आल्यानंतर वडिलांना स्वतःहून सांगितलं, बाबा तुमच्या वाक्याचं मला महत्त्व पटलं, आज मला प्रचिती आली, रामनामाचा महिमा कळाला. तुम्ही सांगितलं होतं रामनाम मेलेल्याला जिवंत करतं. म्हणे आज मी 1 नाही 50 प्रेत उठवले. म्हणे मणिकर्णिका घाटावर गेलो होतो आणि तिथं अशी एकामागं एक प्रेताची लाईन होती. तिथं क्रमाने जाळण्याची पूर्वीची पद्धती होती. अजून सुद्धा कधी कधी इतकी गर्दी असते की लाईनच लागलेली असते. तर म्हणे मी 50 प्रेतांना राम 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 म्हणल्याबरोबर सगळे उठले म्हणे मला तुमच्या शब्दाची म्हणा. त्याला वाटलं पोराच्या या चमत्कारावर वडील खुश होतील, पण वडील उलट रागावले. म्हणे उधळ्या, रागावली एकदम. उधळ्या म्हणल्यावर तो पाहतच राहिला काय भानगड आहे. अरे म्हणे मूर्खा, एका रामनामाने काम होत असताना 3-3 रामनाम खर्च केले म्हणे, उधळ्या नाही तर काय. असंच त्या पद्मनाभांना सुद्धा बोलले होते की असं लौकिक कामाकरता याचा उपयोग करू नका. असं परिस्थिती काय आहे, लोक काय करतायत, तेव्हा हे अशी कामं काही तुम्ही करू नका अशी आज्ञा दिली. महाराज कधी कधी अशा घटना घडतात. या दंडवते स्वामी पैठणच्या काळात, नाथांच्या काळात होते आणि त्यांना नाथांनी आपलं समेटायला सांगितली शक्ती. हे लोक त्या लायकीचे नाहीत. त्यांचा स्वभाव असा होता, कोणालाही भगवत भाव समजून दंडवत करायचे. आणि एक दिवस मेलेल्या गाढवाला त्याने दंडवत केला आणि ते गाढव उठलं. इतका चमत्कार झाला, खूप लोक त्यांच्या मागं लागले. शेवटी नाथांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता या लौकिकामध्ये राहू नका. अशा घटना घडत असतात. तर पद्मनाभाला वेगळा उपदेश केला कबीरांनी त्यावेळेला. कबीरांनी जसं स्वतःला लोकेशनेतून वाचवलेलं आहे,
तसं शिष्यांना सुद्धा वाचवण्याचा बरोबर योग्य वेळेला प्रयत्न. मला हा लोकेशन हा एक असा विचित्र भाग आहे. आणि याकरता कधी कधी संतांना विक्षिप्त लीलाच कराव्या लागतात. आणि सामान्य समाज त्या विक्षिप्ततेमध्ये स्वतःला सावरू शकत नाही. म्हणून लोकसंग्रही आणि लोकत्यागी कधी कधी देशकाल परिस्थितीनुसार कल्याणाकरता लोकत्यागीही बनावं लागतं. आणि कधी कधी भगवंताची आज्ञा म्हणून लोकसंग्रही काम करावं लागतं. दोन्ही प्रकारची कामं होत असतात. महाराज काशीमध्ये खूप गवगवा झाला. कबीरांनी तीर्थयात्रा केल्याची वर्णन आहेत. कबीरांच्या जीवनातल्या एक कथा आम्ही जनाबाईच्या याच्यात सांगत असतो की जनाबाईच्या गौऱ्या मधलं विठ्ठल विठ्ठल ऐकायचं न्यायाधीशत्व आमच्या कबीरांच्या वाटेला आलं होतं. पंढरपूरला आले होते कबीर. आणि त्यावेळेला हे भांडण चाललं. आणि बैरागी वेश असल्यामुळं ओ साधूबाई इकडे या आणि आमचं भांडण मिटवा म्हणे. आणि काय भांडण आहे म्हणे, ह्या भवानीनं माझ्या गौऱ्या चोरल्यात. ते म्हणले आता ह्यांचं शास्त्राचं भांडण असतं तर काहीतरी विचार करता आला असतं, हे भांडण कसं मिटलं. शेवटी अगं म्हणले हे भांडण तुम्ही कसं मिटवणार. म्हणजे महाराज तसं समजू नका, याच्याकरता मी तुम्हाला सूत्र हातात देते. म्हणे काय, माझ्या गौऱ्या ओळखायची खूण आहे. म्हणले काय खूण आहे. म्हणे या हिच्या ढिगामध्ये माझ्या गौऱ्या गेलेल्या आहेत, हिच्या ढिगातली एक एक गौरी कानाला लावा, जी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणेल ती माझी गौरी आहे. कबीर महाराजांच्या डोक्यालाच हात लावला. म्हणून कबीरांचं महाराज काही वेळेला कबीरांचा तो एक दोहा प्रसिद्ध आहे ना, भक्तीचं शास्त्र याच्यावर. अरे कबीर कबीर काय म्हणता, तुम्हाला भक्ती आणि भाव पाहायचा असेल तर जा वृंदावनाला. आणि त्या वृंदावनाच्या एकेका गोपीमध्ये बहे गए कोटी कबीर. तसं कबीर महाराज या जनाबाईच्या भावावस्थेमध्ये आश्चर्यचकित झाले. आणि त्याने अक्षरशः एक एक गौरी कानाला लावली. मला दोन बाजू आहेत. एक तर गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू शकतात हेही खरं आहे जनाबाईच्या हस्तामुळं, पण ऐकण्याकरता अधिकाऱ्याची गरज असते हेही खरं आहे. म्हणून कबीरांना बोलवलं होतं, नाही तर दुसऱ्या कोणालाही बोलवलं असतं तिनं. पण अधिकार पाहिजे त्याला सुद्धा. आणि कबीरांना त्यांचा अहंकार वाढलेला नव्हता, पण भावाची एक विलक्षण छटा या जनाबाईच्या या घटनेतून त्यांना मिळाली. त्या कबीर महाराजांनी तीर्थयात्रा केलेल्या, काशीमध्ये विशेष निवास आणि रामानंदांच्या संकेतानं आत्ता सुद्धा महाराज अजून तेवढाच अधिकारी, पण आपल्या माणसाचं आपल्याला कौतुक वाटत नाही. पण मुसलमान समाजातल्या एखादं कीर्तन म्हणणं की लोक लगेच जमतात. तर त्यावेळेला याही लोकांना वैष्णवतेच्या दृष्टीनं ओढण्याकरता या पद्धतीनंच अवताराची आवश्यकता होती. कबीरांनी खूप फिरून वैष्णव धर्माचा प्रचार केलेला आहे. रामानंदांचा महिमा गायलेला आहे. शेवटच्या काळात ते मगध प्रांतात होते, काशीला नव्हते. काहींनी विचारलं, म्हणे महाराज सारं आयुष्य काशीला घावलं, मरायच्या वेळेला तुम्ही इकडं का आलात. तेव्हा त्यांनी सांगितलं, भक्तीचा हाच महिमा आहे. देवाच्यामुळं काशीत मुक्ती मिळते. भगवान शंकर तारक मंत्र देतात, पण ज्याला भक्ती प्राप्त झाली तो कुठेही गेला तरी त्याला मुक्ती मिळतेच. तेव्हा कबीरांनी मुद्दाम सांगितलं की मी याच्याकरताच काशी प्रांत सोडून
शेवटच्या काळामध्ये अनेक शिष्यजवळ होते, काही शंका समाधान, विरोधी पद्धतीचे काही दोहे त्यांना विचारायचे आणि त्या विरोधी पद्धतीचे अर्थ कसे लावायचे कबीरांनी जाता जाता आपल्या शिष्यांना सांगितलं. शेवटच्या दिवशी सांगितलं की मला आता जायचं आहे, भजन करा, मला थोडा विश्राम करायचा आहे. डोक्यावरून चादर घेतली. आता गुरुजींच्या आज्ञेने संकेत मिळालेला होता आणि तो संकेत मिळालेला असल्यामुळं बराच वेळ भजन करत राहिले आणि शाल अंगावर घेतलेली असल्यामुळं काही हालचाल दिसेना. ते म्हणजे गुरुजी म्हणतच होते मला जायचंय जायचंय. तेव्हा गुरुजी गेले असं वाटतं. खूप शिष्य समुदाय होता, त्यामध्ये बराचसा मुस्लिम होता, हिंदू होता आणि निश्चित झालं की आता कुठेही चादर शाल हलत नाही. मग गुरुजींचा संस्कार कसा करायचा, दोघांमध्ये भांडणं लागले. मुस्लिमांच्या आमच्या जातीमध्ये वाढलेत तेव्हा आमच्या पद्धतीनं दफन होईल. संत वैष्णव म्हणले नाही, हा हाडाचा वैष्णव आहे, आमच्या रामानंदांचा शिष्य आहे, तेव्हा आमच्या पद्धतीने याचं अंत्यविधी होईल. दोघांचं भांडण बराच वेळ झाला. एक म्हातारा संत तिथं होता. त्याला अंतर्ज्ञानाने असं लक्षात आलं की अरे भांडतायत, अंत्यविधीला वेळ लावतायत, पण कबीरांची स्थिती फार वेगळी झालेली. आत दफनालाही काही नाही, अंत्यविधीलाही काही नाही. हे जेव्हा लक्षात आलं तर तो म्हणला आपण अंत्यविधीचा निर्णय करण्यापूर्वी महाराज पूर्ण खात्री करून एकदा दर्शन तर घ्या कबीरांचं. आणि त्यावेळेला कबीरांची शाल अंगावरून काढली तर दिव्य पद्धतीनं शेवट झालेला होता. आत देहच नव्हता, फक्त फुलं होती. फुलातूनच प्रगट झालेला हा महात्मा पुन्हा फुलामध्येच विसर्जन झाला. असा विलक्षण कबीरांचा शेवट आहे. जसं गौरांग महाप्रभू सशरीर जगन्नाथाच्या विग्रहात गेले, मीराबाई आमच्या भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहात गेल्या, मुक्ताबाई वीजरूप झाल्या, तसंच विलक्षण शेवट आमच्या ह्या कबीरजींचा आहे. आणि या कबीरांनी आपलं जीवन ज्या फुलातून रामानंदांनी त्यांना प्रगट केलं त्याच रामानंदांच्या चरणावर समर्पित केलं आणि कायमचा निवास सुख एकहीची ठाई बहुपायी संताच्या म्हणून केला वास नाही नाश त्या ठाया. आजही त्या रामानंदांच्याच आश्रयामध्ये कबीरांची कीर्ती दिगंत झालेली. न करवे हाला चाली निवारली चिंता आहे, तुका म्हणे निवेतनो रजक्कणू लागता. तर रामानंदांचा रजक्कणू लागल्याबरोबर निर्विकार झालेले कबीर या विविध सुखांचा अनुभव घेत, सगुण साक्षात्काराचा अनुभव घेत, निर्गुण तत्वज्ञानाचा अनुभव घेत बहुत सुखाच्या अनुभवामध्ये आरूढ झाले. संतांच्या सहवासात जे जातात त्यांच्या जीवनामध्ये स्थायी चिरकाल असा सुखाचा अनुभव होतो, निश्चिंतता होते आणि तनु निवते. महाराज मी आपल्याला सांगितलं होतं तसं
तनु निवण्याचे दोन भाग. विकार रहित ही तनु निवणं आहे आणि प्रत्यक्षात आमच्या कबीरांची स्थूल तनु सुद्धा निवली. तुका म्हणे निवे तनु रजक कणू लागता. तर रामानंदांच्या या पवित्र शिष्यांमध्ये कबीरांचा फार मोठा वाटा आहे. अर्थात पुढं रामानंदी लोकांमधून कबीरांच्या विभागाची शाखा आज वेगळी पण मानली जाते, परंतु कबीर मात्र स्वतः तसं म्हणत नाहीत. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. एवढंच आहे की आपल्याकडं ज्ञानेश्वर महाराजांनी जे निवृत्तीनाथांच्या चरणाचा स्पर्श शेवटपर्यंत विवेचनामध्ये ठेवलेला आहे. कबीराने अंतरंगामध्ये हा विषय ठेवलेला आहे आणि त्यामुळंच पुढं रामानंदी आणि कबीर यांना समजून घेणाऱ्यांमध्ये निर्गुण प्रधान कबीर संत आहेत असं समजून कबीर संप्रदायाची शाखा थोडी विलक्षणपणाने पुढं वाढलेली आहे. मूळ स्वतः सगुण साक्षात्कारी असून सुद्धा तत्वज्ञानाचा काही विभाग जादा जर झाला, काय होतं मी आपल्याला सांगतो की प्रचार प्रसार करताना ज्या लेव्हलवर तिन्ही विभाग दिलेले आहेत, ज्ञानेश्वर महाराजांनी तिन्ही योगावर सारखंच दिलंय, पण देशकाल परिस्थितीनं थोडासा फरक होतो आणि म्हणून मग मान्यतेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी होते की योगी होते का वैष्णव होते, आपापल्या मान्यता. त्याचप्रमाणे कबीरांच्या जीवनाच्या वाङ्मयातून अशा प्रकारचे भाव जास्त निर्गुण परक भाव काढून कबीरपंथी मंडळीने त्यांचं म्हणणं जे आहे की हा दाशरथी राम वेगळा आणि सर्वांच्या हृदयात असणारा राम वेगळा, हा कबीरपंथीयांचा विभाग आहे. तेव्हा रामाच्या नामामध्ये हा दाशरथी राम तो राम नाही, जो सर्वांच्या अंतरंगात जो राम आहे तो खरा राम आहे आणि त्या रामाचे आम्ही भक्त आहोत असं कबीरपंथी स्वतःला म्हणून. म्हणजे सगुण शाखेपेक्षा त्यांनी थोडासा भाग पुढं बदलला. अर्थात हा दार्शनिक विचार फार वाढवून आपल्याला तो फार मोठा लाभदायक नसल्यामुळं तो विचार फक्त संकेत करून केला. मी म्हणलं अजून 5 मिनिटं आहेत, 12 वाजले तर समजत. चांगली गोष्ट, ठीक आहे. तुम्ही विसरला का नाही, पण मी मात्र विसरलो. आणि खरं संत चरित्रामध्ये आपण समयाला विसरलंच पाहिजे, नाही तुम्ही मगाशीच आवरलं असतं. तेव्हा काही भाग हे तत्वज्ञानाचं तर नक्की 10-20 मिनिटं मी अजून कमी केले असते, पण मला वाटलं 2-5 मिनिटं अजून आहेत, भजन होईपर्यंत बरोबर समय होईल. तर उलट 1 तास आपला, कारण ते चरित्र इतकं थोडं असून सुद्धा आपल्याला इतका वेळ लागला, तरी सुद्धा अभंगाचं चिंतन आपण कमीच केलेलं आहे. असतो उद्याला आपण याची काळजी घेऊ. सकाळचा वेळ आपण 12-12:15 बेतापर्यंत ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त वाढवायची माझ्याही मनात नाही आहे. दुपारी आपण पुन्हा 5ला एकत्र यायचं आणि गौरांग महाप्रभूंचं प्रेमप्रधान चरित्र, विवाहापासून पुढचा टप्पा, अजून एक विवाह महाराजांचा होणार आहे. या विवाहाची समाप्ती कशी झाली, पहिली पत्नी कशी गेली, पुन्हा लग्न कसं झालं आणि यानंतर प्रेम प्रवाहाची सुरुवात आहे. हे भौतिक ऐतिहासिक चिंतन संपल्यावर प्रेम प्रवाहाची कथा जी आहे ती 5-7 दिवस मोठे आनंद देणारी गौरांग चरित्र आपण संध्याकाळी पाहणार. 2च मिनिटं समाप्तीचं भजन करू आणि कार्यक्रम समाप्त होईल.
शक्यतो उद्यापासून जास्त घडल्याची सावधानी ठेवू. इतका अंतर नाही. 15-20 मिनिटाचं मी तुमच्याकडूनच परवानगी मागितलेली आहे की 12 म्हणजे 12ला ते रेडिओचं बटन नाही बंद करायला. पण 15-20 मिनिटाच्या अंतरामध्ये थांबणं इथपर्यंत ठीक आहे. पण तुमची एवढी मला विशेषता वाटली की आपले संस्कार आहेत, मधून उठायचं नाही. कदाचित खेडेगाव असतं तर लोक उठूनही गेले असते काही. असतो. ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम. 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 हरि बोल. ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. जय जय श्री राधे.